हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही सकाळी लोक उठून बाहेर फिरायला जात आहे. तर बघू शकताय वैभवची मम्मी आणि वैभवी चालत आहेत बाहेर. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. ही बाटली कोण ठेवून गेले बघा मित्रांनो. मी चालले फिरायला. मम्मी घोडा पण आहे वाटतं आत. घोडा आणि मसऱ्यासाठी बांधले नाही. शेणावर ओळखलं त्याच्या शेणात टाकले. शेणावरून ओळखले बघा मित्रांनो, वैभवने शेणावरून कळालं की इथं घोडा पण आहे. हे बघा मम्मी शेण तिथं व्यायाम करलाय बघा मित्रांनो. चालाय व्यायाम दिसायलात की मम्मी दिसायला घ्या. करा व्यायाम करा की. करा करा. कर की. व्यायाम करा. दिसत नाही करा. दिसत नाही का? हा म्हशीचा गोठा आहे. रवीच्या पायाला सूज आलेला आहे मित्रांनो. चालून चालून म्हणून म्हटलं आपण जरा इथे बसूया. तर चला आता आम्ही जात आहे परत घरी मित्रांनो. शेण्या सगळ्या लावलेल्या भिजलेल्या आहेत मित्रांनो. वा काय लावलं? भरपूर शेणी लावली. शेण लावलेल्या बंद झाल्या. शेण आहे द्या. शिस्तात शिस्तात. मित्रांनो झाड कसला सांगा. हे झाड यायचं आहे. अगं बाई शाले वाट बघत बसलाय आमचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैभवी ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर आजचं स्पेशल मेन्यू काय म्हणजे वाळवण आहे, म्हणजे सांडगं करणार आहे आपण. तर न उकडून न घेतलेले सालपापड कसं बनवायचं हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज त्याची रेसिपी सांगणार आहे. तर हे आहे तांदळाचं पीठ. हे मी 1 ग्लास घेतलेला आहे. पहिला आपल्याला 2-2.5 ग्लास होईल इतकं घेणार आहे. आज थोडं उद्या थोडं बनवायचं आहे. आणि हे असं ह्याच्यात टाकून घ्यायचं. ह्याच्यात पाणी घेतलंय 2 ग्लास. हे आपण ह्याच्यात टाकलं. असंच प्रमाण मापात घ्या व्यवस्थित. हे तांदळाचं पीठ आपण या पाण्यात मिक्स करून असं पातळ करून घेतलेलं आहे. असं पातळ करून घ्यायचं हे. आणि हे आहे पापडखार. पापडखार हे असं याच्यात टाकून घ्यायचं. थोडं टाकायचं आणि आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. आणि मीठ ह्याच्यात टाकून हे परत असं हलवून घ्यायचं. आता पापडखार टाकलेलं आहे ह्याच्यात. मम्मी इथं प्रमाणानं मीठ टाकते बघा. हे टाकले. हळदीचा चमचा असल्यामुळे बस. बघा मित्रांनो, मम्मी इथं जिरं चिचून द्यायला लागलाय आपल्याला. आमच्यामध्ये ते चेचायचं ते कल्पना नाहीये. आणि हे जरासं चेचलेलं जे जिरं आहे ते आता आपण ह्याच्यात टाकायचंय. आलं लक्षात? आलं. 5 ग्लास पाणी ठेवायचं. आता हे 2.5 ग्लास आहे. पाणी उकळून घेतल्यानंतर हे पीठ आता असं अलगद केलेलं सगळं आपलं बेसन पिठामध्ये असं हलवायचं आणि ओतत हलवायचं. आणि जर पीठ घट्ट वाटायला लागलं जास्त तर त्यात गरम पाणी आपण करून सेपरेट ओतायचं त्याच्यात आणि मग ते आणि हलवून घ्यायचं. पातळ तर झालं पाहिजे. जे जसं हे आहे ना ह्याच्या प्रमाणातच जरा असं पाहिजे ते शिजलेलं. आपल्याला असं हळूहळू ओतायचंय. असं आपलं पिवळसर असं आलं पाहिजे, दिसलं पाहिजे. आणि काच त्याची असं हे झाली की नाही, असं चमकलेली काच झाली की पीठ शिजलं म्हणून. तर बघू शकता इथं गाठी वगैरे अजिबात झालेले नाही आहेत. पीठ असं शिजलेलं आहे. असं घट्ट होऊन 10-15 मिनिटं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि शिजवायचं आहे. पीठ जरा पिवळसर होतंय कारण की जिरं चिचून टाकल्यामुळे पिवळा कलर येतोय ना थोडाफार. हे बघू शकताय असं पीठ शिजवून घ्यायला पाहिजे. आणि इतकं पातळ हवं आपल्याला. आणि हे थंड करायला घेतल्यानंतर ना आपोआप थोडं जरा घट्ट येते. त्यामुळे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचं. हा माझा मामा बस म्हणालाय बोलू नको मी. तर आता सांडग्याचं पीठ तयार झालेलं आहे. मम्मी आता टेरेस वरती घेऊन जाणार आहे. अजून काय आणायचं आहे काय? ठीक आहे झालं.
तेच ना तू शिस्तात ये बे. चला मित्रांनो ह्यांनी चालल्यात बघा अगं वरती. मित्र अरे त्या डोक्याला लागलंय. ते नव ते नव ते नव नाही. मित्र नव म्हणून माहिती मित्र काय सांग घालणार नाही मैत्रिणी म्हणून ग. मैत्रिणींनो हा. आणि जरी मित्रांनो जरी बघितलं असलं तरी पण तुम्ही पण सांडग घालायचं, बायकोला मदत करायचं. मित्र 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 म्हणतील आम्ही सांग घाला. मग घालायचं. आता माझा नवरा घालत नाही. आई. मी का घालाय नाही शिस्तात ये. हे राम. तर बघू शकता मी गाईज वातावरण कसं आहे. ऊन आलेलं लई चांगलं कडकडीत. बघा आमचं असं बांधकाम अजून अर्धवट राहिलेलं करायचं आहे ते पूर्ण. हे पकडा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि माझा नवरा आता सांडगं कसं घालतोय बघा. काय सांड कधी घाला नाही मित्रांनो. खरं घालणार नाही सर. कसं घालायचं माहित नाही मला. मी दाखवतो जरा. तर मित्रांनो इथं हातरलेला आहे सांडग्यासाठी ते हे कागद प्लॅस्टिकचा त्यावर आणि हे जे भांड्यातनं जे सांडग्याचं जे पीठ आणलेलं आहे ते काय ते पीठ ते पीठ आता गरम करून त्यातनं मग आणलेलं आहे ते घट केलेलं आहे. तर ते या ठिकाणी आता पसरणार आहे असं वाटते मला. बघूया आपण. बोला. हे असं पाणी शिंपडल्यानंतर चिटकत नाही. पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग ठेवायचं. आणि हे बघा पीठ आमचं कसं शिजलेलं आहे. तर हे कशावर ठेवूचं. बघा इकडे. लय घट्ट झालं काय आहे ना बरोबर. चालू करू. तिकडं हात पोचते तिथं तेवढा हात लांब पोचते. हे घेतलं मित्रांनो. हे असं सांडगं घालून घ्यायचं. हे बघा आम्ही असं असं करून असं गोल करतो. काय असं 15 मिनिटं जरा वाळलेलं असं दिसलं की एक एकदम टेरेकॉटची वडणी एकदम घेऊन यायची मोठी लांबडी आणि ह्याच्यावर हातरायची म्हणजे जेणेकरून धुळा वगैरे पडणार नाही. ओके. इथलं घेऊन ना अंघोळ करत जाऊ. पाण्याची टक्की थंड कराय सावलेलं बसलं. मम्मी मनका दुखल एवढं वाकून हे करायलीस का वाचन. दरवाजा का बंद केलाय सगळा. ओ बोल. ते शेवाळ्यांच्या सारखं कुरगुड्या म्हणतात बघा त्याला. म्हणतात ना.